भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांकडून पाकिस्तानला सूचक इशारा, आर्मीकडून युद्ध सरावाचा व्हिडिओ, नौदलाकडून युद्धनौका सज्ज असल्याचा व्हिडिओ, तर हवाई दलाकडून फायटर विमानं सज्ज असल्याची एक्स पोस्ट। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जबाबदारीतून टीआरएफ दहशतवादी संघटनेनं हात झटकले। हल्ल्यात आमचा हात नाही, टीआरएफची नवी पोस्ट। सोशल मीडिया अकाउंट हॅक झाल्याचा सुद्धा दावा। पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणार, कठोर कारवाई करणार, पुणे दौऱ्यावर असणाऱ्या जेपी नड्डांचं मोठं विधान। दहशतवाद्यांचा रंग हिरवाच हे पुन्हा सिद्ध झालंय, त्यांना सुद्धा हनुमान चालीसा वाचायला लावली पाहिजे, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। तर राणे देश फोडण्याचं काम करतायत, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका। पहलगाम हल्ल्यातील 4 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त। शनिवारी एहसान शेख आणि शाहिदचं घर स्फोटकांनी उडवलं, तर शुक्रवारी आसिफ शेख आणि आदिल गुडीचं घर केलं होतं उद्ध्वस्त। सिंधू नदीचं एक थेंबही पाणी पाकिस्तानला मिळणार नाही, पहलगाम हल्ल्यानंतर जलशक्ती मंत्रालयाचं महत्त्वाचं विधान। तर भारताच्या पाण्यावर पाकचा हक्क नाही, अमित शहांनी सुद्धा ठणकावलं। सिंधू नदीचं पाणी थांबवल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड, सिंधू नदीतून पाणी वाहील किंवा भारतीयांचं रक्त, पाकिस्तानचा माजी मंत्री बिलावल भट्टोची दरपोक्ती। भारतात वास्तव्यास असणाऱ्या पाकिस्तान्यांना परत जाण्यासाठीची 48 तासांची मुदत आज संपणार। पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करून परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची सूचक पोस्ट। वेळ आली आहे एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी। फेसबुक पोस्टमुळे उद्धव राज एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण। विकसित महाराष्ट्रासाठी 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री हवेत, तर पुढील 15 वर्ष भाजपचंच सरकार हवं, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पुनरुच्चार।